नंतर मग आपलं चॅनल मॉनिटाईज झालं, पण त्याच्यानंतर पण खूप सारे म्हणजे त्याचे यूट्यूबचे जे आहे ना, खूप म्हणजे हे राहतात, स्टेप राहतात, तेवढ्या त्यांच्या त्या कंप्लीट करावं लागतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे की गुगल पिन जे आहे ना ती येत असते. असंच काय झालं, मग आम्ही डायरेक्टली ते ऑनलाईन बनवलं होतं सगळं. मग आम्ही त्यावेळेस आम्ही त्याच्या आधी पण कोरोनामध्ये नाही का चॅनल चालू केलं होतं, जे की आम्ही कुकिंगचं चॅनल चालू केलं होतं, रेसिपी वगैरे टाकायचं. त्यावेळेस त्यांना काही रिस्पॉन्स काही भेटलाच नाही आम्हाला त्या चॅनलवरती. तर जास्त म्हणजे बनवलंच नाही आम्ही, 1 किंवा 2 महिनेच बनवलं त्या चॅनलवरती काम केलं. तर मला इथून एकच सांगायचं आहे की यूट्यूबवरती खूप सारी मेहनत लागते, त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात, खूप कष्टातून पुढं आलेलो आहोत. तर तिसरा जे की 50,000चा जो सबस्क्रायबरचा टप्पा आहे ना, खूप म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप कठीण गेला. कधी कधी तर 12-12 वाजे लोक लाईव्ह चालू ठेवलं, कधी दुपारचं पण खूप वेळ लाईव्हला बसलो. खूप म्हणजे कधी कधी आजारी जरी असलं ना तरी कंटिन्यू लाईव्ह करायचं, नाही आपलं चॅनल मॉनिटाईज झालंच पाहिजे, आपण काहीतरी करतोय तर त्याच्यात आपल्याला यश भेटलंच पाहिजे, असं करून करून ना खरंच खूप कठीण काळ होता त्यावेळेसचा. पण आता कुठं असं वाटतं की त्याचं फळ भेटलंय म्हणून सनी खरंच खूप भारी वाटतंय. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता, त्यामुळे इथपर्यंत आले. असाच सपोर्ट पुढे राहू द्या. आपल्याला 1 लाखचा टप्पा जो आहे ना तो कंप्लीट करायचा आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नंतर मग हळूहळू आम्ही आत्ता स्वामींचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. स्वामींच्या आशीर्वादामुळे खूप छान त्यांचे पण व्ह्यूज भेटत आहेत स्वामींच्या व्हिडिओ. मग आम्ही असंच एक दिवस जे की पावसाळा चालू होता, किती ऑगस्टमध्ये आम्ही गेलो. घाट वगैरे भरपूर आहे इकडे पुणे साईडला, जे की आम्ही जुन्नरमध्ये राहतो. तर आम्ही असंच फिरायला गेलो घाट बघायला वगैरे, दर्याघाटमध्ये. तर जुन्नरला जे कोणी राहत असेल त्यांना माहितीच असेल दर्याघाट. तिकडे गेलो, छान असे व्हिडिओ वगैरे काढलेत आणि ते जे की गाण्यावर टाकले काही आणि असे बोलून वगैरे टाकलेत. तर त्याच्यावर इतके व्ह्यूज आले ना, खूप सारे व्ह्यूज आले. खरंच खूप भारी वाटलं. मग त्याच्यानंतर हळूहळू सबस्क्रायबर जे आहे ना ते वाढायला सुरुवात झाली. मग खरंच खूप भारी वाटत होतं. मग मोबाईलचं क्लॅरिटी वगैरे भारी होती, मोबाईल नवीन घेतला होता त्यामुळे. त्याच्यानंतर मग आम्ही असाच एक व्हिडिओ बनवला, जो की फॅन मी पुसत होते, वरती फॅन जो आहे ना तो पुसत होते आणि मिस्टर तिकडून आलेत आणि फॅननं चालू करून दिला आणि मी असे गोल 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 फिरत होते, जे की म्हणजे वेगळंच विचित्र असा कॉमेडीचा व्हिडिओ जो बनवला आम्ही. आणि त्याच्यावर ना तो व्हिडिओ इतका व्हायरल गेला, त्याच्यावर 1 मिलियन व्ह्यूज आले. पण तो असं म्हणजे एका दिवसात व्हायरल नाही गेला, त्याला पण 7-8 दिवस लागलेच. त्याच्यानंतर मग भरपूर असे सबस्क्रायबर वाढले माझे. कमीत कमी 10 किंवा 12,000 सबस्क्रायबर त्या टायमाला झाले होते. त्याच्यानंतर मग 2025 आला. 2025मध्ये पण आम्ही म्हणजे खूप मेहनत घेतली. चॅनल माझं 2025मध्ये मॉनिटाईज झालं. चॅनल माझं 2025मध्ये मॉनिटाईज झालं. आणि असं करत करत आता जे की ह्या टप्प्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. तर असेच तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या संघर्षाची कहाणी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करेल. आणि माझ्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे, किती मी संघर्ष केलेला आहे, हे पण तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपली यूट्यूबचे पेमेंट किती आलेले आहे हे पण नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. फक्त कमेंट करा, एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.